असा आहे की धर्म आणि ब्रह्म ह्या गोष्टीविषयी जर आपण विचार केला तर आपल्या इंद्रियाला गोचर आहे का धर्म आणि ब्रह्म याविषयी आपण इंद्रियादिकांच्या द्वारा अनुमानाच्या द्वारा धर्माचं ज्ञान करून दिसत नाही. पाप आणि पुण्य कोणाला दिसलं? स्वर्ग आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक कोणाला दिसले? कोणालाच दिसले नाही, आहे की नाही? त्याचं ज्ञानच होत नाही. ह्या गोष्टी कशा आहे आपल्याला इंद्रियाला अगोचर आहे. आणि अशा गोष्टींचं जर ज्ञान करून घ्यायचं झालं तर त्याला साधन काय आहे? शास्त्र हेच त्याला प्रमाण आहे, दुसरं काही नाही. ज्या शास्त्राने सांगितलं की अमकं केल्याने पाप होतं, आहे की नाही, मग आपण त्याला प्रमाण मानलं. मग त्या पापाचा निराश करण्याचं साधन कोण सांगणार? शास्त्र. मग पाप शास्त्राच्या साह्याने आपण पाप मानलं आणि पुण्य सुद्धा शास्त्राच्या साह्याने. पुण्याचा क्षय किंवा पापाचा क्षय होण्याचं साधन ते सुद्धा काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? प्रमाण काय आहे? का हरिमुखे म्हणा हेच शास्त्राने सांगितलेलं त्याला प्रमाण आहे. म्हणून धर्म आणि ब्रह्म या बाबतीत तर त्यालाच प्रमाण का? शास्त्र का प्रमाण? शास्त्र म्हणजे वेद, तो अपौरुषेय आहे, कोणतेही भ्रम प्रमाद करणा पाठव या दोषांनी युक्त नाही. तेव्हा आता शास्त्र प्रमाण, वेद प्रमाण, जेव्हा आपण वेदाचा अभ्यास करायला सुरुवात करतो किंवा कुणी ज्यांनी वेदाचा अभ्यास केला अशा महापुरुषाच्या द्वारा आपण वेद काय सांगतो, शास्त्र काय म्हणतं याविषयी विचार करतो, तेव्हा शास्त्रामध्ये असं दिसतं की वरवर जर आपण पाहायला लागलं तर काही ठिकाणी द्वैत दिसतं, काही ठिकाणी अद्वैत दिसतं. ज्याच्यामध्ये कर्म करा, स्वर्गाधिकापर्यंत जा असं सांगितलं, सकाम कर्म करा, इहलोकातलं सुख भोगा, आपल्या उपास्य दैवताची उपासना करा, तुम्हाला ब्रह्मादी लोकांपर्यंत, इंद्रलोकापर्यंत, चंद्रलोकापर्यंत जाता येईल. सगळ्या ठिकाणी द्वैत आहे की नाही? उपासना करणारा वेगळा, उपास्य वेगळं, कर्म करणारा वेगळा, कर्माचं फल वेगळं, कर्ता कारक किंवा त्याचं कर्म हे आपल्याला तिथं आहेत की नाही? त्रिपुटी म्हणा, द्वैत म्हणा, त्या ठिकाणी असतं. आणि पुन्हा एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, दुसरं सांगतं की एक ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही, हे झालं अद्वैत मत. काही वेदामध्ये द्वैताचा विचार झालेला दिसतो आणि वेदाचा जो उपनिषदाचा भाग आहे त्याच्यामध्ये केवळ अद्वैताचं मत सांगितलेलं दिसतं. तेव्हा आम्ही कोणता सिद्धांत प्रमाण मानायचा, द्वैत की अद्वैत, आहे की नाही? अशी शंका येणं साहजिक आहे की नाही? तर त्याविषयी जर आता अशी शंका आली तर या शंकेचं निराकरण आपल्या बुद्धीनं आपल्याला होत नाही. आपल्याला उलट काय वाटतं? अद्वैत मतच ठीक आहे, कारण आपला सगळा व्यवहार द्वैतात चालतो ना. म्हणून अद्वैत मताबद्दल प्रामाण्य सहसा आपल्याला होत नाही. तर अद्वैत मताविषयी प्रामाण्य हे गुरूंच्या द्वाराच, जर आपल्याला वेदाचं जे काही चिंतन आहे, वेदशास्त्राचं चिंतन, हे जर गुरूंच्या आधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर कोणतं मत सत्य आहे? द्वैत मताचं वेदाने सांगितलं ते कशासाठी? कर्म आणि उपासना सांगितली, तत्वज्ञान सांगितलं, तत्वज्ञानानेच मोक्ष आहे, तर कर्म आणि उपासना सांगितली कशाला? बरं नाही का सांगितली? इतकंच नाही तर कर्म आणि उपासना यांचं प्रतिपादन करणारा भाग अधिक आहे आणि तत्वज्ञानाचा भाग थोडा आहे की नाही? इतकंच नाही तर आज सांगतात की 80,000 मंत्र कर्मकांडाचे, 16,000 मंत्र उपासना कांडाचे, सगळं द्वैतात्मकच झाले की नाही? आणि फक्त 4,000 मंत्र जे आहेत ते ज्ञानकांडाचे आहेत. अशा वेळेला आता ह्या बहुमताचं राज्य आहे की नाही? याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं? का वेद द्वैतच सांगतो, परंतु किती वेडे एकत्र केले म्हणजे एक शहाणा होतो, आहे की नाही? तरी मंत्राची संख्या असली बहुगुण, इथं काय गर्दी नाही, काय पाहिजे? दर्दी, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ वेदाचं मनोगत जे ते उपनिषदाने सांगितलेलं म्हणजे जे अद्वैत मताचं प्रामाण्य ते सर्वात अधिक आहे. मग असं असताना वेदाने का सांगितलं याचा आपण अनेक वेळा विचार करतो. कसं का सांगितलं? तर तुम्हाला तत्वज्ञान जरी असलं, जर तत्वज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं किंवा गुरूंच्या द्वारा श्रवण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं फल निष्पन्न होत नाही. फल निष्पन्न कोणाला होतं? अधिकाऱ्याला, आहे की नाही? तत्वज्ञानाचं फल कोणाला मिळतं? अधिकाऱ्याला. मग आता अधिकारा वाचून तर नुसतं ज्ञानाचा उपयोग होत नाही. मग तो अधिकार येण्यासाठी काय आहे? तर हे कर्म आणि उपासना आहे. म्हणून वेदाने कर्म आणि उपासना कशासाठी सांगितली? चित्तशुद्धीसाठी आणि चित्ताच्या स्थिरतेसाठी. आणि ज्याला चित्त शुद्ध आणि स्थिर झालं अशा पुरुषाला जर तत्वज्ञानाचा किंवा तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला तर तो त्याला फलीभूत होतो, तो त्याच्या अनुभूतीला येतो. ही त्याची मीमांसा आहे, हा त्याचा विचार आहे की नाही? मग
तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करील काही, वांझा न होती लेकुरे काय करावे त्या भ्रतारे, असं सांगतात ना. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. जर चित्त शुद्ध नसेल तर बोध जरी किती ऐकला तरी काही त्याचा उपयोग होत नाही. बांडेल्याचे वाया जाय पीक, असं सांगितलं. त्याप्रमाणे काय तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथ किरणाही आन परित्ययाची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. पाताळीचे निधान दाविले किर अंजन, परित्येथ व्हावे लोचन पायाळाचे. आपण ज्या ठिकाणी बसलो खाली किती धन असलं तर ते धन आपल्याला दिसत नाही. काय निदैवाच्या परिवरी लोह्या रुतले आती सहस्रवरी, वरी बैसोनी उपवास करी का दरिद्रे जी आहे की नाही, त्याला दरिद्र आहे. त्या का तर त्याला पायाळू नाही, त्याला धन दिसत नाही. पायाळू धन दिसतं पण कोणाला, पायाळू मनुष्याच्या नेत्राला. त्याप्रमाणे बोध होतो पण कोणाला, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं त्याला. आणि त्याच्यासाठी हा एवढा विचार सांगितलेला आहे. थोडक्यात सांगायचं असं की आपण जीवनभर शास्त्राविषयी अत्यंत श्रद्धाही ठेवतो, परंतु शास्त्राचं चिंतन करताना कुठं द्वैत मत दिसतं तर कुठं अद्वैत मत दिसतं. तेव्हा शास्त्रात नेमकं तात्पर्य काय आहे, तर द्वैत मताला द्वैत मत प्रामाणिक आहे की अद्वैत मत प्रामाणिक आहे, त्याविषयी प्रश्न शिष्याने श्री गुरूंना केला. आणि त्यांनी सांगितलं की भगवान व्यासांनी सांगितलेलं, जगद्गुरू भगवत्पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलेलं जे केवळ अद्वैत मत आहे तेच अत्यंत प्रामाणिक मत आहे. आणि दुसरे जे द्वैत मत आहे ती त्याज्य मत आहे. कर्माने मोक्ष, उपासनेने मोक्ष, कर्म आणि उपासना दोन्ही मिळून मोक्ष, ही सगळी मतं या ठिकाणी त्याज्य आहे. थोडक्यात काल आपण थोडं चिंतन केलं, पुढं 7व्या तरंगात येणार आहे. समसमुच्चय नाही, समसमुच्चय म्हणजे दोन मिळून, जसं एका पुढं देणार आहे ते एका पक्षाला जर दोन पंख असतात आणि एकच पंख ठेवला आणि उड्डाण कर म्हटलं, आकाशात जाता येतं की नाही, उलट त्याला दोन पंखाच्या साहाय्यानेच आकाशात उड्डाण करता येतं. तसं मनुष्याला मोक्ष प्राप्त करायचं असले तर दोन पंख पाहिजे, कर्मही पाहिजे आणि उपासनाही पाहिजे, किंवा कर्म उपासना, आपलं कर्म आणि ज्ञान पाहिजे, किंवा ज्ञान आणि उपासना पाहिजे, आहे की नाही. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. काही तर म्हणतात कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्ही जीवनात पाहिजे, नसतात असं नाही, पण तिन्हीने मोक्ष होतो असं नाही. मोक्ष हा कशाने होतो, ज्ञानानेच होतो. आणि कडे लिहिलंय कर्माने मोक्ष आहे, मग त्याचा अर्थ काय, कर्माने मोक्ष आहे म्हणजे साक्षात मोक्ष नाही, परंपरेने मोक्ष, चित्तशुद्धी द्वारा, चित्ताच्या स्थिरतेद्वारा मोक्ष आहे. अशी गणितासारखी आडाखे वेदांताचं हे जेव्हा आपण चिंतन करतो त्यावेळेला आपल्याला हे कायम लक्षात असलं पाहिजे, कर्म आहे मोक्षाचं साधन आहे पण साक्षात नाही, परंपरेने. कर्माने चित्तशुद्धी होते, नंतर मोक्ष होतो, गुरु भेटतात. अशा प्रकारचं आपण याच्यामध्ये कधी बदल करायचा नाही. हे सिद्धांत अकाट्य सिद्धांत आहेत आणि ती एक आपण नजर घेऊन वेदांताचं चिंतन करायचं. तर त्याच्यामध्ये प्रामाणिक मत कोणतं आहे, त्यांनी सांगितलं अद्वैत मत प्रामाणिक आहे. पण द्वैत मत असं आहे, ते सांगतात की श्रुतीचं जर बारकाईनं पाहिलं ते म्हणतात यह नानेव पश्यती, जो नानात्व किंवा भेद पाहतो तर हा पुरुष आहे ना, मृत्यू समृत्यू मापनोती, एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो असं सांगितलं. दुसरं एक प्रमाण सांगितलं, याचाच अर्थ काय आहे, श्रुतीला द्वैत मत प्रमाण आहे का, नाना म्हणजे द्वैत मत पाहतो तो मृत्यू, एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला म्हणजे संसाराला प्राप्त होतो असं सांगतात, आहे की नाही. याचा अर्थ श्रुतीचं मत आहे का द्वैताविषयी, द्वैताच्या विषयी अनुकूल मत आहे का, द्वैत प्रामाणिक मानते का श्रुती, नाही म्हणतात. किंवा दुसरं सांगितलं द्वैतात वै भयम भवती, द्वैतापासून काय होतं, भय, म्हणजे श्रुती सांगते की द्वैतात भय, याचा अर्थ अद्वैतातच अभय आहे आणि अद्वैत सोडून कुठेही अभय नाही. याच्यातून कोणतं मत प्रमाणित होतं श्रुतीचं, आपलं सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे, श्रुती. आणि श्रुती सांगते की द्वैतापासून दुःख होतं. दुसरं सांगतात की 6 देवानाम पशु, जो काय श्रुती आहे कपाट, जो अन्य असून आपल्याला अन्य पाहतो, म्हणजे आपण ब्रह्म असून मी कर्ता भोक्ता आहे असं पाहतो, तो पुरुषाला काय होतं, सदेवानाम पशु, तो देवांचा काय आहे, पशु आहे. त्याच्यातून जो देवाला आपल्याहून भिन्न समजून तो उपास्य आहे आणि मी उपासक आहे आणि दोघांमधील भेद सत्य आहे असं जो समजतो, तर तो पुरुष देवाचा पशु आहे. याच्यावरून भेद पाहणाऱ्याची निंदा केली की नाही श्रुतीनं. मग या ठिकाणी भेदवाद
किंवा द्वैतवाद हा प्रामाणिक आहे किंवा श्रुतीला मान्य आहे का श्रुतीला अमान्य आहे? श्रुतीला अमान्य आहे की नाही? त्याची कक्षा कुठपर्यंत आहे? फक्त चित्त शुद्धीपर्यंत. चित्तस्य शुद्ध आहे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. द्वैतातली जी साधन आहे कर्म किंवा उपासनेची याने फक्त अंतकरणाची शुद्धी होते. वस्तूची उपलब्धी म्हणजे ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीचं ते साधन नाही. हे आपण कायम पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या आपण घरी गेलो, गृहस्थाश्रमात जरी राहिलो आणि तिथं आपण जोडून या धन उत्तम व्यवहारी करायला लागलो तरी आपल्या लक्षात तिथं आपण विचारसागराचं चिंतन करू असं काही नाही. परंतु आपल्या लक्षात असलं पाहिजे की विचारसागरात जे चिंतन केलं तिथंच आपल्याला जायचं. तेच आपल्या मोक्षाचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे साधन आहे. नाहीतर लगेच काय उपयोग नाही ज्ञानाचा. जोडून या बंधन उत्तम व्यवहार आहे. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रमाचे फळ काय आहे? परमपद बळ वैराग्य. परमपद म्हणजे मोक्ष. तुम्ही लगेच म्हणता गृहस्थाश्रमाचं हेच फळ आहे कोणतं? परमपद मोक्ष. म्हणून तर आम्ही स्वीकारला असा त्याचा अर्थ नाही. त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये मोक्ष प्राप्त होण्यासाठी बळ कशाचं पाहिजे? बळ वैराग्याचे. वैराग्य पाहिजे. पण वैराग्य गृहस्थाश्रमात राहत असताना कशाने येईल? ती आचारसंहिता याच्यामध्ये सांगितली. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी शास्त्रार्थाप्रमाणे ह्या कळल्या पाहिजेत, आहे की नाही? आणि मग आपण कोणत्याही साधनावर असलो तर आपण कधी म्हणू की मोक्षाचं साधन आहे म्हणून. गृहस्थाश्रम किंवा कर्म उपासना ही मोक्षाचं साधन नाही. मोक्षा प्राप्तीच्या साठी लागणारा अधिकार किंवा ज्ञाननिष्ठा लक्षण योग्यता त्याला म्हणतात. गीतेमध्ये आचार्य काय म्हणतात? ज्ञाननिष्ठा लक्षण म्हणजे ज्ञाननिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी लागणारं जे आपला अधिकार आहे तो अधिकाराची आपल्याला प्राप्ती होते. याच्यासाठी साधन आहे. मग आपण जे त्या ठिकाणी जे साधन करू ते जाणून करू की नाही? कर्म जरी केलं तरी जाणून केलं पाहिजे. उपासना केली तरी जाणून केली पाहिजे. नाही तर वेडीला सासर आणि माहेर त्याप्रमाणे का करता? तर पूर्वी केलेली आहे आमच्या पूर्वजांनी केलेली. आता आम्ही तीच करतो. सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा पिछेची आई आगे धकाई. असं त्याचं नाही. आम्ही कोणती गोष्ट जी करतो ती का करतो हे जाणून केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी या ठिकाणी अद्वैत मत प्रमाण आहे, द्वैत मत प्रमाण नाही असं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे आचार्य सांगितले. मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य अशा आचार्यांची नावं घेतली. आणि हे सगळ्यांची मतं अप्रामाणिक आहेत. आणि केवळ अद्वैत मत भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी व्यासाचार्यांनी जे प्रतिपादन केलं तेवढंच मत काय सत्य आहे, ते स्वीकार करण्यास योग्य आहे असं सांगितलं. आता या ठिकाणी गुरुजी द्वैत मत कसं त्याज्य आहे याविषयी त्याला सांगतात. अरे ते म्हणतात की अद्वैत निश्चय केला म्हणजे जीव आणि ब्रह्माची एकता आहे हे शास्त्राच्या द्वारा चिंतन केलं. अद्वैत ब्रह्माचा निश्चय केला आणि द्वैत पूर्वीच्या आयुष्यभर आपण जे द्वैत प्रतिपादक शास्त्राचे वाक्य आहे आणि त्या वाक्य आपल्या डोळ्यासमोर आले. लगेच वाक्य आलं काय? जिजी विषेद शतम समाहा. एक ईशावास्य उपनिषदामध्ये वाक्य आलंय. कुर्वन् नैवेह कर्माणी जिजी विषेद शतम समाहा. इह म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये कर्माणी कुर्वन् एव कर्म करीतच मनुष्याने जिजी विषय जगण्याची इच्छा करावी. शतम समाहा म्हणजे 100 वर्ष संवत्सर. याचा अर्थ वेद काय? वेदाचं हे वचन पाहिल्यावर कसं वाटतं आपल्याला? मनुष्याने कर्म करीतच 100 वर्ष. माणसाचं आयुष्य किती आहे? शतगणिले ते अर्धरात्र काय 100 वर्षाची गणना आहे. आणि त्या 100 वर्षाच्या गणनेमध्ये 100 वर्ष कर्म करीतच मनुष्याने राहावं. याचा अर्थ वेद काय सांगतो दिसतं आपल्याला? कर्म, आहे की नाही? मग ह्या वाक्याचं एखाद्या संन्याशाला स्मरण झालं. संन्यास घेतला, विधीपूर्वक सर्व कर्माचा परित्याग केला आणि म्हणतो श्रुती तर सांगते जिजी विषेद चेतन समा. झालं की नाही मनामध्ये चलबिचल? आता मन जेव्हा अस्थिर झालं तेव्हा त्याला किती आनंद आहे का दुःख आहे? अद्वैता संन्यास घेतला, विचार सागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी सगळं करतो आणि कर्माचं पूर्वी कर्मठ होता, आहे की नाही? आणि आता ते वाक्य डोळ्यासमोर आलं जिजी विषेद शतम समाहा, आहे की नाही? आल्यावर त्याला कसं बरं वाटेल का? आता झालं ना मनामध्ये संशय, झालं मनामध्ये विपर्य आणि घेऊन बसला संन्यास. मग आता त्याला काय होईल? दुःखच होईल की नाही? बरं, चिंतन करतो वेदांताचं आणि स्मरण फक्त झालं एक श्रुतीचं, कर्म प्रतिपादक एक श्रुतीचं, तरी त्याच्या जीवनात मध्ये काय झालं? लगेच दुःख झालं, आहे की नाही?
मग अद्वैताचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला द्वैत प्रतिपादक वाक्याचं नुसतं स्मरण झालं तर त्याला दुःख प्राप्त होतं. तर ज्या अद्वैताचं चिंतनच करत नाही, द्वैताद्वै दुःखम होते, त्यांच्या जीवनात तर दुःखाला काही नाही, पारावारच नाही, अशी स्थिती. पण ते म्हणे गुरुजी तुम्ही एवढं मोठं विधान केलं, परंतु असं कसं होईल, ज्ञान जरी झालं, अद्वैत प्रतिपादक जे वाक्य आहे त्याद्वारा आम्ही अद्वैताचा निश्चय केला, ब्रह्म कसं आहे अद्वैत स्वरूप आहे, तदातिरिक्त सर्व मिथ्या आहे, असं केलं तरी नुसतं द्वैत प्रतिपादक वाक्याने दुःख होतं असं तुम्ही म्हणता, याला काय प्रमाण? अद्वैताचा निश्चय झाला आणि द्वैताचं स्मरण झालं तरी दुःख होतं असं कसं तुम्ही म्हणता? असं वाटेल तर ते म्हणतात तुला आता करमणूक करतो, तुला एक गोष्ट सांगतो, आणि गोष्टीसाठी सांगत नाही, तुला मी सांगितलेलं जे दार्ष्टांतिक जे सिद्धांत आहे हा सिद्धांत तुझ्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ होईल, फक्त तू ती गोष्ट ऐक. आता गोष्ट आपल्या सगळ्यांना मला वाटतं पूर्वीची ज्ञात आहे, त्यामुळं जास्त काही त्याचा वेळ घ्यायचं कारण नाही, वाटलं तर पुन्हा मी वाचेल. एका राजाच्या भरचूची कथा. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते, त्यामुळे बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे. असे की एखाद्या मालकाजवळ जर अनेक नोकर असले आणि मालकाचं जर एखादा दक्षतेने काम करतो, कोण मनुष्याला ती व्यक्ती आवडत नाही, त्याचे सद्गुण किंवा त्याचं जे काही चांगलं काम सेवा ती आवडत असते. त्याप्रमाणे हा जो भरचू हा जो राजा होता, त्याचा हा जो भरचू प्रधान होता, तो अत्यंत कामामध्ये दक्ष होता, त्यामुळे तो राजाला आवडायचा. मग इतरांना का शिष्यांचं सुद्धा असंच असतं, गुरुजवळ राहणारे जे शिष्य सेवा करतात ते गुरूंना आवडतात, मग बाकीच्या लोकांना ते आवडत नाही, काहीतरी गंडांतर आणून त्यांच्यापासून कसे दूर होतील याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. जसं भरचूचं आहे तसं आपल्या संप्रदायात आहे ते. तर त्यामुळं ते सांगतात बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे, त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास दंगा करावयास पाठवले. आता या भरचूचा समाचार तर घेतला पाहिजे, राजापासून याला दूर केला पाहिजे. मग काय करावं? तर त्यांनी सांगितलं काही लोक जे त्या राज्यामध्ये बंडखोर होते ना, तर त्या बंडखोर लोकांना सांगितलं तुम्ही दंगा करा. यांनीच त्या अमात्यांनीच म्हणजे राजाचे जे अमात्य प्रधान वगैरे त्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं. बंडाची बातमी राजास कळतात त्यांनी दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज नेहमी प्राण संकटाच्या वेळी आम्हास पाठविता आणि भरचूची स्तुती करता, यावेळी त्यास का पाठवित नाही? तेव्हा भरचूने राजास विनंती केली की मला आज्ञा होईल तर मी बंडाचा नाश करेल. आता या सर्वांनी काय केलं, त्या बंडवाल्यांना प्रोत्साहन कोणी दिलं? यांनीच दिलं. आणि जेव्हा ते बंड झालं सुरू त्यावेळेला मग राजाने आपल्या दरबारामध्ये सगळ्या मंत्र्यांना बोलावलं आणि आता ह्या बंडाचा बिमोड कोण करणार? त्यांनी सांगितलं बंडाचा बिमोड तर प्रत्येक वेळेला जेव्हा बंड होतो तेव्हा आम्हीच पुढे असतो, म्हणजे आम्ही आमचं प्राणाचं बलिदान करायला तयार असतो. आणि कधी स्तुती पाहावी तर कोणाची होते? भरचूचे. भरचू कधी बरोबर नसतो बंडामध्ये, पण भरचू इथं राहून किती नियोजन करतो हे त्यांना माहीत होतं. पण प्रत्यक्ष तर काही बंडात सहभागी होत नाही ना बंडवाल्यांचा बिमोड करण्यासाठी. मग ते म्हणतात की असं करा ह्या वेळेला ही कामगिरी भरचूवर सोपवा. म्हणजे त्यांना वाटलं भरचू गेला म्हणजे बरं याच्यामध्ये. तर भरचूच्या गोष्टी ही लक्षात आली. भरचू राजाला म्हणतो राजेसाहेब जर आपण आज्ञा कराल तर मी हे कार्य करू शकतो. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजाने भरचूस आज्ञा केली. भरचूने तत्काळ बंडाचा नाश केला. आता बंडाचा नाश तू कर असं सांगितलं. भरचू गेला, त्याने त्या बंडाचा नाश केला, बंडवाल्यांना नमवलं. परंतु आम्हा त्यांच्या सल्ल्याप्रमाणे बंडवाल्यांनी भरचूसही फार मारले. आता त्यांनी बंडाचा बिमोड केला, पण बंडामध्ये जेव्हा त्या बंड लोकांच्या हातात भरचू सापडला तेव्हा भरचूला तुम्ही खूप मार द्या असं कोणी सांगितलं होतं? यांच्याच अमात्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्या बंडवाल्यांनी त्या भरचूला भरपूर मार दिला. हे इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आले आणि त्यास असे वाटले की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. आता त्या भरचूच्या लक्षात आलं की ज्या बंडवाल्यांचा मी बिमोड केला आणि त्यांच्या ह्याच्यात मी एकटा तावडीत सापडलो तर यांनी मला इतकं मारलं, पण काही असो मी प्राण वाचलेला आहे, बंडाचा बिमोड झालेला आहे. अशा स्थितीत जर मी आता राज्यामध्ये गेलो तर सगळे काय म्हणतील? भरचू का जय जयकार हो.
आहे का नाही? सगळे भरतीचा काय करतील? जय जयकार करतील. आणि जसं जसं माझा जय जयकार होईल, राजा जेवढं माझं गुणवर्णन करील की आता तर तो काय राजा म्हणे बघा भरतूच्या प्राणावर बेतलं तरी त्यांनी मागं पाहिलं नाही, पण बंडवाल्यांचा बिमोड हा केला असं म्हणेल का नाही? आणि मग लोक काय करतील? मला हत्तीवरून मिरवणुका काढतील, वर्तमानपत्रात छापतील आणि राजा तर मला आलिंगन देईल. आणि तसं तसं ह्या अमात्यांच्या पोटात दुखायला लागेल, आहे की नाही? त्यांना तर फारच वाईट वाटेल. त्यांना उलट वाटेल का अरे हे तर उलटच झालं, आपण याला पाठवलं त्यामुळं करायला गेलो गणपती आणि झालं माकड. आता काय केलं पाहिजे? ह्या माकडाचा चांगला समाचार घेतला पाहिजे. आता अजून काय करता येईल असं आपल्या विरुद्ध अनेक प्रकारच्या क्लृप्त्या हे लोक करत राहतील. आम्हा त्यांचे कपट भरतूच्या लक्षात आले आणि त्यास वाटले की आता मी राजापाशी जावायचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. याकरिता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरिता तप करण्यास वनात जाणेच चांगले. आता काही झालं तर हे राजे हे लोक आपला प्राण घेतील आणि देवे दिला देह भजना गोमटा. त्याच्यापेक्षा आता काय बली तेथे राहू नये आणि क्षणी काय होईल नकळे काय, त्यापेक्षा ह्या राज्यात न राहणं बरं. देवाने आपल्याला देह दिलेलाच आहे तर तो कशासाठी करावा? आता देवाच्या प्राप्तीसाठी खर्च करावा, एकांतवासामध्ये जावं. नाहीतरी मी दररोज सकाळचं प्रार्थना करतो, एकांताचे सुख देई मज देवा आणि आघात या जीवा चुकवणी ध्याने रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी. मग ह्याप्रमाणे आता काय करू? आपण हाच प्रयोग करू. त्या राज्यात जाण्याऐवजी प्राण वाचला तर आपण जंगलात एकांतात जाऊ, तिथं तप करू. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केले आहे. त्यांनी काय केलं? अंगाला राख लावली आणि तो तप करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये आतापर्यंत हे सगळं राज्य शकट चालवायचं, अनेक लोकांना तोंड द्यायचं, कोणी कर चुकवतंय, कोणी राज्यामध्ये दरोडे घालतंय, कोणी गुन्हेगार आहे आणि सगळ्यांचं आपल्याला पाहायचं. किती मनस्ताप. आणि नुसता एकांतवासात त्याला राहायला मिळालं त्यानेच त्याला खूप आनंद वाटायला लागला. खरंच एकांताचं सुख. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एकांताचे सुख देई मज देवा का वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी ही आनंदे आळविती ना, पक्षी ही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत. गुणही नको राजाच्या कडून आपलं वर्णन करून घेणं आणि दोषही त्या अमात्यांकडून घेणं नको. हे जंगलामध्ये राहणं बरं. त्याला खूप आनंद झाला. तर हे सांगत असताना सहजच चिंतन सांगतात. तैत्तिरीय नावाचं जे उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की एकांतवासात राहणाऱ्या तपस्वी पुरुषाचा आनंद किती असतो याचं वर्णन केले आणि त्या तैत्तिरीय श्रुतीचं भाषांतर या ठिकाणी देतात. बघा हे सगळं पाठ करावं. मला काही पाठ होत नाही अजून. ज्याच्यामध्ये जेव्हा संन्यासाची आराधना असते ना त्या आराधनेला हे मंत्र म्हणतात. संन्यासाचं म्हणजे आपण जसं म्हणतो ना पुण्यतिथी, तसं संन्यासाची आराधना असते त्याला हे तैत्तिरीय उपनिषदातले काही बृहदारण्यक उपनिषदातले मंत्र म्हणतात. ते हे मंत्र असतात. याचे वर्णन करताना काय आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केले आहे. मनुष्यास किती आनंद मिळणे शक्य आहे याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते की तरुण, रूपवान, विद्वान, निरोगी, सशक्त, स्थिर मनाचा, ज्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे असा, सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न अशा सार्वभौम राज्यात जो आनंद असतो त्यास मानुष्यानंद म्हणतात. बघा याच्यावरून आपल्याला जीवनामध्ये मानुष्यानंद मिळवायचा असेल ते जाऊ द्या, परलोकातलं काय, मोक्ष काय, पण आनंद म्हणतात तर मानुष्यानंद. मनुष्य जीवनाला प्राप्त झाल्यानंतर या लोकामध्ये देह पडण्याच्या पूर्वी एक आनंदाची पराकुटी कोणती असते त्याला मानुष्यानंद म्हणतात. ते हे मानुष्यानंद कधी मिळतो माणसाला? बघा एवढ्या गोष्टी असतील तर, नाही तर दया आणि एवढी योग्यता नसली ना तर त्याला परलोकाचं सोडूनच द्या. मानुष्यानंद दयाचे ऐहिक धड नाही, त्याचे परत्र पुसशी काय. आता सहज मी थोडं चिंतन सांगतो, जास्त काही विस्ताराने सांगत नाही. पण
बघा, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. आपण विचारसागर शिकू, जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, जीव ब्रह्म हेव नापरा म्हणून, पण ह्या गोष्टी फक्त बोलण्यातच राहतात, आहे की नाही. आणि इकडं आपलं पाहिलं तर काही नाही, फुडिली गोरी आयसा दिशे तोंडावरी, आहे की नाही. त्याचं कारण काही नाही त्याच्यामध्ये. सारखं पखवाद वाजला तर हात दुखायला लागते, आहे की नाही. गायन केलं तर घसा दुखायला लागतो, थोडा ज्यादा अभ्यास केला जागरण तर तापच यायला लागतो, आहे की नाही. आम्हाला खूप करावं वाटतं पण होतच नाही. का? शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माचं साधन करायचं म्हणलं तर शरीरही निरोगी पाहिजे ना, आहे की नाही. नसलं तर ह्या गोष्टी होत नाही, आहे की नाही. नाहीतर मग आमचे महाराज उन्हात हिंडतेत, थोडं इकडं तिकडं गेले का ही इकडं जा तिकडं जा तर लगेच नाकातून रक्त येतं. नाकातून रक्त आलं की पडून राहावं लागतं, अभ्यास करता येत नाही याच्यामध्ये. तसं म्हणजे का, तर शरीराचं महत्त्व आहे. आणि मग काय आनंदही नाही, चिंतनाचाही आनंद गेला आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं साधन भजनही करता येत नाही, आहे की नाही. असं होतं. म्हणजे याचा अर्थ शरीराचा देखील विचार केला पाहिजे. आपलं चिंतन याच्यासाठी झालं आहे मानुष्यानंद. मनुष्य जीवनामध्ये व्यवहाराच्या दृष्टीने आनंदाची पराकोटी कोणती, तर ते सांगतात की श्रुती सांगते तरुण मनुष्य, म्हणजे याचा अर्थ तारुण्य जे आहे, तारुण्यात आनंद असतो. वृद्धापकाळात आनंद आहे का? नाही, आहे की नाही. तारुण्य पाहिजे का, तर त्या ठिकाणी सर्व जी इंद्रिय असतात त्या इंद्रियांच्या ठिकाणी पाटवी असतात. म्हणून आपणच अभ्यास का केला पाहिजे? अभ्यासाचा कालच आहे. तारुण्यामध्येच हे करता येतं. विशी विद्या आणि तिशी धन. जर धन मिळवायचं असेल तर ते तारुण्यातच मिळवता येतं. विद्या मिळवायची असली तर ती तारुण्यात किंवा बालकालापासून तारुण्यापर्यंत मिळवता येते. थोडक्यात आनंदाचा काळ कोणता असतो? तारुण्याचा काल असतो. तरुण मनुष्य त्या मनुष्याला वृद्ध मनुष्य आणि त्याला लोक म्हणतात खा, ते म्हणतो मला नको, मला त्रास होतो, कारण त्याला पचत नाही. आणि आता आपल्याला वाळू जरी खायला दिली तरी आपण पचवू शकतो, पण वाळू पण खायला मिळत नाही, आहे की नाही. असं आहे. ते तरुण मनुष्याचं जे आहे ते शरीर जे असतं त्याच्या ठिकाणी सौष्ठव असतं. म्हणून आपण तारुण्य जे आहे ना जास्त काळ टिकवलं पाहिजे. ते नाही का बाजारात कोणी घेऊ नका, ते आपल्यासाठी नाही आहे. च्यवनप्राश नावाचा कल्प म्हणतो का, तर म्हणजे त्या च्यवन ऋषीने ना की त्यांना म्हातारपणात त्याने औषध घेतलं आणि पुन्हा ते काय झाले, तरुण झाले. याचा अर्थ त्यांनी का म्हातारपणाचा त्याग केला, तर तारुण्य टिकलं पाहिजे. तारुण्य टिकण्यासाठी औषध नाही, तारुण्य टिकण्यासाठी खरं औषध आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याने तारुण्य टिकतं. जरी वय त्याचं 70 झालं तरी त्याचं मनोबल, बुद्धिबल, शरीरबल राहू शकतं. तर त्याचं तारुण्य हे आहे खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्यावर अवलंबून. तर ते सांगतात तरुण मनुष्य असला पाहिजे. पुन्हा रूपवान. आता रूपवान असणं हे काय आपल्या हातात आहे का, आहे की नाही. मला लोक म्हणतात की तुमचं ते का याच्यावर काहीतरी विलास करा, तुमच्या त्या नाकावर ते चष्म्याने झाले ना ते फारच काळावरण झालंय. म्हणजे आता काय मला दिसत नाही, आहे की नाही. आरशात पाहिलं नाही म्हणजे झालं, तुमच्या म्हणण्याने काय आहे की नाही. मला तर काही दिसत नाही याच्यामध्ये. तर आपल्याला रूप आता काय करणार, जसं आपला वर्ण काळा आला, कोणाला देवीचे वर्ण आहे, त्या जसं असेल तसं आहे की ते देवाने दिलेले. पण आता काही बदल करता येतो का. पण समजा जर देवाने दिलं आणि तो माणूस तरुणही आहे, तारुण्य साधारण सगळ्यांना जातं. काहींना अकाली वार्धक्य येतं. अकाली वार्धक्य म्हणजे वय कमी असतं, तर वय असतं 25 वर्ष, पण त्याला लोक म्हणतात बाबा. त्याला राग येतो, बाबा का म्हणतात. अरे दिसताना तसं खोबऱ्याची वाटी आईचे झाले, मुख सगळं तुझं जर झालं म्हणजे आता तारुण्य त्याला टिकवता आलं नाही. त्या शरीराला केव्हा खावं, केव्हा झोपावं, किती व्यायाम करावा याचं कधी पाळलंच नाही ना. मग असं तसं तारुण्य प्रत्येकाला साधारणपणे येतं. पण रूप कोणाला येईलच असं काही सांगता येत नाही. ते देवाची देणगी आहे. कोणाच्या ठिकाणी किती रूप देव. पण समजा देवाच्या कृपेने एखाद्याला रूपवान पण आहे, तारुण्य आहे, पुन्हा रूपवान आहे, पुन्हा सगळं आहे, पण त्याच्यामध्ये काही नाही, विद्वान नाही. परवा आम्ही गाडीमध्ये एक मुलाला घेऊन गेलो होतो. तर तो मुलगा होता मतिमंद आणि त्यांनी इतकं सुंदरपैकी पॅन्ट शर्ट आणि ते गॉगल वगैरे घातलं होतं. पाहिल्यावर जर त्याला कोणी बसवलं तर तो मोठा ऑफिसर आहे आपल्या त्या ह्याचा, कोणतं गाव माझ्या लक्षात इथं पुण्याला राहतात ते. त्या मुलाचं लग्न पण एका माणसाने करून दिलं, कारण त्याच्याकडे पाहिलं की त्याची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व असं आहे की त्याच्यामध्ये तरुण पण आहे, अतिशय रूपवान आहे, पण त्याला काहीच नाही, तो काहीच बोलत नाही, एकदम मौन राहतो. त्याला कारण का, त्याला फक्त जर तुम्ही म्हणले का पाणी प्यायचं का, हूं एवढं तो म्हणणार. याच्यामध्ये तुला जेवण करायचं का, हूं एवढं तो म्हणतो. काय असं जर त्याला जर दाखवायचं झालं एखादे पदार्थ त्याला खाण्याचं कळतं साधारण, त्याचं नाव नाही घेत, त्याचं जाऊन बोर्ड दाखवतं हे मला खायचं. सगळं पण विद्वत्ता नाही.
तर मनुष्याच्या ठिकाणी काय असले पाहिजे? विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान सर्वच ठिकाणी पूजला जातो, म्हणून त्याच्या ठिकाणी विद्वत्ता असली पाहिजे. ज्ञानाचं तेज हे विशेष आहे. मग तरुण मनुष्य असला तरी आता किती लोक तरुण आहेत, रूपवान आहे, कोणी विचारते काय त्यांना? आणि काही विद्वान लोक आहे तर ते कसे असतात, फार किती रागावतात तरी ते राजा आहे ना, राजाला लात मारली ऋषींनी तरी तो राजा म्हणतो मला क्षमा करा पण मला ब्रह्मविद्या शिकवा. का? तर विद्वत्ता ऋषीजवळ आहे, राजाजवळ तारुण्य, सत्ता आहे, संपत्ती आहे, उपयोग नाही त्याचा. म्हणजे विद्वान झालं पाहिजे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त जेव्हा कुठं रूपवान दिसेल, कुठं तारुण्य दिसेल, कोणी धनवान दिसेल, तर काय समजायचं? मी धनवान नाही पण मी विद्वान, विद्येने संपन्न आहे आणि ती श्रेष्ठ आहे याच्यापेक्षा. ऐक नाही, जे आतापर्यंत ते एक डॉक्टर होते म्हणजे आहेत अजूनही, तर त्यांची प्रॅक्टिसच चालायची नाही, त्यांना फार थोडं उत्पन्न, आणि ते जैन समाज होते. जैन समाज व्यापार प्रधान आहे. ऐक नाही, व्यापारामध्ये तुम्ही सकाळी 1 रुपया दिला तर तो संध्याकाळी 100 रुपये आणू शकतो. आता ते डॉक्टर दिवसभर माशा मारत बसायचं, तर त्यांना काही प्रॅक्टिस व्हायची नाही. तर मी त्यांना एकदा म्हटलं की तुम्ही असं करा ना, तुम्ही तुमच्या समाजाचे हे व्यापारी, तर मग तेच पैसे तुम्ही जर व्यापारात ह्याच जागे जर मांडला तर पैसे तरी जास्त मिळतील. ते पण नाही की पैसे मिळतील पण पैशापेक्षा माझ्याजवळ असणारं जे ज्ञान आहे ते मोठं आहे. तर त्यांच्या शेजारी एक कपड्याचं दुकान होतं, सारडा दुकान आहे ना, तर सारडा दुकानाच्या शेजारी पलीकड मागच्या बाजूला त्यांचा दवाखाना आहे. तर ते म्हटले की हा सारडा जेव्हा पोट दुखतं ना तेव्हा माझ्याकडे गयावया करत येतो. मग सारडा मोठा आहे का? मी मोठा आहे म्हणे, मीच मोठा आहे. तसा विद्वान जो आहे हा विद्वान मोठा आहे, त्याच्यामध्ये विद्वानही आहे. परंतु काय विद्वान आहे, कीर्तन करा म्हणलं तर डोकं दुखते, पोट दुखते, चक्कर येते, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, काय उपयोग आहे का त्याचा? विद्वान असून तो निरोगी असला पाहिजे. म्हणजे माणसाने बघा, आरोग्य हे ह्याचं रूप, तारुण्य आणि विद्वत्ता याच्यापेक्षा आरोग्याला अधिक महत्त्व आहे, निरोगी असणं. म्हणून आपल्याकडे जे आहे ना, बऱ्याच वेळा आपण अशा कल्पना करतो की म्हणजे आज आहे एकादशी, एकादशीला निराहार राहायचं, काल काही नाही एकच वेळेला खाल्लं, उद्या काय करणार? उद्या एक वेळेला जेवण करणार आणि परवा सांगणार मला रात्री उलट्या झाल्या, माझं पोट दुखतंय. काय केलं 3 दिवस? अरे एकादशीच्या दिवशी अभ्यास व्हावा, चिंतन व्हावं, जपावं. जर तुम्हाला नाही, आज तुमचं वय आहे, वाढतं वय, ते खाल्लं पिल्लं पाहिजे आणि खायचं, भरपूर भजन करायचं, भजनात नाचा, आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि बिना पाण्याचे राहिले, मग लागली उन्हाळी, लागला त्रास व्हायला. अरे आपलं उपवास कशासाठी आहे, कोणासाठी आहे, याचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणून कोणत्या वेळेला असं हे करायचं नाही. आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य आपलं टिकलं पाहिजे, कारण आरोग्य असेल तर आपण बाकीचं साधन भजन करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये उपनिषदाचे विचार आहे, जो क्रम सांगितला ना, पहिल्यांदा काय सांगितलं? तारुण्य, नंतर दुसरं काय सांगितलं? रूपवान, तिसरं काय सांगितलं? विद्वान, नंतर काय सांगितलं? निरोगी. निरोगी असलं पाहिजे. आणि निरोगी आहे, काही काही निरोगी असतील पण नुसते काय आहे, काडी पहिलं आहे की नाही. त्यांना म्हटलं की हे एवढा पदार्थ आणा, ते म्हणतात चला रे रामजी या इकडं, थोडी मदत करा. कारण का? यांना उचलत. निरोगी असून कसं पाहिजे? सशक्त पाहिजे, आहे की नाही. त्या स्नायूमध्ये काहीतरी बल पाहिजे, याच्यामध्ये निरोगी पाहिजे. तर आणि पुन्हा सशक्त पाहिजे. आणि सगळं आहे, सगळं पण मन स्थिर नाही, रात्री झोप येत नाही, एका जागेवर बसवत नाही. आता इथं पुन्हा गोपाळपुऱ्यात, पुन्हा तुम्ही गेले तर इंद्रायणी तीरावर आहेच आहे. काय करतात? दिवसभर हातात पुस्तक आणि डोक्यात काय माहीत नाही. तर त्याच्यामध्ये इकडं जाते, याचा अर्थ मन स्थिर नाही. तर मन स्थिर पाहिजे. याचा अर्थ आपल्या चित्ताचे कोणताही प्रसंग, मेरूपासून थोडे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पडी भरे चित्त न दाटे. आपल्या चित्ताच्या धारणा जे निश्चय झालेला आहे त्या निश्चयापासून मन ढळणारं नसलं पाहिजे. कोणत्याही प्रसंग, काही ना काही प्रसंग येत राहतात, त्यावेळेला आपलं मन स्थिर, शांत, दांत असं असलं पाहिजे. त्यासाठी सांगतात स्थिर मनाचा. आता हे सगळं आहे, सगळं जरी एखाद्याच्या जवळ असेल, परंतु त्याला मदतीला जर दुसऱ्याचा हात नसला तर चांगले चांगले पैलवान लोक असतात पण ते आगतिक होऊन बसतात, आहे की नाही. तारुण्य आहे, रूपवान आहे, विद्वान आहे, निरोगी आहे, शक्ती आहे, तरी सुद्धा जिथं मोठा समूह असतो त्या समूहाने हल्ला केला तर हा काय करू शकतो का? काही नाही. म्हणून आपण हे सगळ्या लोकांचं, तुकाराम महाराज म्हणतात ना, एकलयाचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. नेहमी मनुष्य जे ना त्याच्याजवळ एक संघटन वृत्ती पाहिजे की आपल्या विचाराचे, आपल्या संप्रदायाचे, ह्या लोकांचं संघटन केलं पाहिजे एकमेकांनी प्रेमाने, किंवा आपल्याला काही कार्य करायचं. इथं काय लागतं? लढाईसाठी पुष्कळ सैन्य लागतं.
तसं आपल्याजवळ सैन्य कोणतं, आपल्या विचाराचे असणारे लोक असले म्हणजे आपल्याला दुसरे लोक पराभूत करू शकत नाही, आणि कमीत कमी दुसऱ्यांना नाही आपण पराभूत करू शकलो तर आपण तरी वाचतो. म्हणून याच्यासाठी इथं लिहिले का पुष्कळ सैन्य पाहिजे त्याच्याजवळ. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या संरक्षणासाठी इतरांची साई. किती माणूस जरी असाला लात मारील तिथं पाणी काढील, किती जरी म्हटला आणि पैलवान विहिरीत पाडला आहे की नाही, तर आता तो काय करतो, काय करील वर येण्यासाठी, मदतच लागते माणसाला. जीवनामध्ये मला काय कोणाची गरज नाही हा शब्द कधीच धरायचा नाही. आपल्याला कोणालाही कोणाची गरज पडते आहे की नाही. तो सिंह जाळ्यात अडकला तर उंदराने करून काढलं जाळं, उंदराने सुटका केली की नाही. तर असं म्हणू नये याची काही गरज नाही मला, आमच्याची सगळ्यांची गरज आहे आपल्याला आहे की नाही. सगळ्यांची आपल्याला गरज आहे. चपलाही तेवढ्याच महत्त्वाच्या आणि फेटाही तेवढ्याच महत्त्वाच्या. चपला सुद्धा पायाचं संरक्षण करतातच की नाही, पादत्राण म्हणतो आपल्याला, म्हणजे पायाचं संरक्षण करतात की नाही. तसं जगामध्ये असणारे कोणी माणसं आहे ना त्यांची उपेक्षा नाही करायची. काय त्याला म्हणायचं, योजकच तत्र दुर्लभ. मुळ्या किती आहे, पण कोणत्या मुळीचा कोणत्या औषधासाठी उपयोग करायचा जसा वैद्य जाणतो ना, तसं समाजामध्ये आपल्या जीवनात असणारे जे लोक आहे ना त्यांचा उपयोग करायचा. मी नेहमी सांगत असतो, जर रागीट मनुष्य आहे ना तर आपल्या परवाच्या कार्यक्रमाला त्याला काय करायचं, त्याचा उपयोग काय करायचा, त्याला गेटमध्ये ठेवायचं, फास्ट पाहून सोड आहे की नाही आहे की नाही. एखादा प्रेमळ माणूस आहे ना तर तो वाढायला ठेवायचा. एखादा कडकच मनुष्य आहे ना जेवण वायाला जातं आहे की नाही, मग तो काय करणार, अहो वायाला जाऊ देऊ नका, सगळं व्यवस्थित वाढा. ज्याचा त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मला वाटतं परवा कधी सांगितलं मी कुठं की आपले सप्ताह चांगले का होत नाही वारकऱ्यांचे, दुसरे कार्यक्रम तुम्ही कुठे जाऊन पहा ते एकदम व्यवस्थित होतात, आपले कार्यक्रम व्यवस्थित होत नाही आहे की नाही. पंक्तीला तरी कमीच पडतं, वायाला तरी जातं नाही का, काहीतरी होतंच आपल्याकडे आहे की नाही. पार हे जे म्हणतात तर म्हणे आजचा पार आम्ही जे गेलो तर पार विना कुठे ठेवला होता, खाली ठेवला होता. 7 दिवस विना खाली ठेवायचा नसो म्हणे, काय तो मनुष्य असाच होता म्हणे. कसं, त्याचं कारण काय झालं, पहिलं योजना करताना जातं, गावची मिटिंग बसली त्यावेळेला म्हणजे सप्ताह करायचा, सगळ्यांनी सांगितलं की वा फार चांगलं आहे आपल्या गावामध्ये सप्ताह होतो. मग म्हणे आता कामं वाटून घ्या. तर लगेच पहिला त्या गावचा जो श्रीमंत पाटील होता त्यांनी सांगितलं पार आम्ही करणार, आणि जो रोजगार हमीवर जाणार होता तो म्हणला पंगत मी देणार. आता आहे की नाही आता पंगत कशी काय व्यवस्थित होणार आहे की नाही. पंगतही व्यवस्थित होणार नाही, पारही व्यवस्थित होणार नाही. योजकच तत्र दुर्लभ. कोणाला कोणतं काम द्यायचं हे सुद्धा आपलं ठरलं पाहिजे आहे की नाही. म्हणून ते सांगतात की ज्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे, आणि पुन्हा हे सर्व असून आपल्याजवळ असं असलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट चांगली लक्षात घ्या की अनेक लोकांची अनेक मतं असतात, आपण काही एकत्र येत नाही का. म्हणे एक संघटन केलं आणि सगळे एकत्र आले, मग काय करावं, 7 ट्रस्टी 7 बाजूला आहे की नाही. एकाचं एक मत तर दुसऱ्याचं दुसरं मत, पुष्कळ असून काय उपयोग आहे का, त्यांच्यात ऐक्यच नाही. बरं ते म्हणे ऐक्य नाही, एकाने एक सांगितलं का दुसरा सांगतो. अरे कुठंतरी असं थांबावं लागतं का कोणत्या तरी एकाच्या मताला ऐकावं लागतं. सगळ्यांचं जर ऐकत बसलं तर कार्य कसं होईल. कोणीतरी एखादा याच्यामध्ये जास्त बुद्धिमान असतो, जास्त त्याचं स्फुरण त्याला चांगल्या प्रकारचं असतो, त्याला पुढचा अंदाज असतो तो थोडा क्रांतदर्शी असतो. असा आपण त्याच्याविषयी आदरभाव निर्माण ठेवा. तुम्हीच आमचं आधिपत्य करा, तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही ऐकू. बरं आम्हाला काय वाटलं तर आमचे विचार सांगू, ते चुकीचं असेल तर तुम्ही निराकरण केले तर आम्ही तुमचं ऐकू. आणि समजा तुम्ही जर म्हणायला लागले की तुमचं बरोबर आहे तरी पण आपल्याला असंच करायचं, तर आम्ही कोणाचं ऐकणार, तुमचं ऐकणार. म्हणजे तुम्ही काय झाले, आधिपती झाले आहे की नाही. त्याचे स्वामी झाले. परंतु स्वामी झाले तुम्ही त्यांच्यावर बळजबरीनं झाले का त्यांच्या हृदयात स्थान करून झाले. अशा प्रकारचं आपलं जीवन असलं पाहिजे. जरी सगळं गाव म्हणतंय असं करायचं तसं करायचं, नाही तुम्ही हे करा, याने तुमचं कल्याण होईल, हे असं. आणि हे करताना भाव कोणता असला पाहिजे, नम्रतेचा. नाही तर माझं ऐका तर बरोबर आहे, मी सांगतो ते करा, नाही तर माझा काही संबंध नाही, असं नाही. अहो हे चांगलं आहे, आपण हे करू, अशा प्रकारचं सांगता आलं पाहिजे. हे जे पुष्कळ सैन्य जमवलं तर त्याचं काय सांगतात पुन्हा, सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणार. म्हणजे हे सगळं ऐश्वर्य पाहिजे, आणि ऐश्वर्यावर अधिकार कोणाचा पाहिजे, आपला पाहिजे, म्हणजे राजा झालं पाहिजे. आता हे राजा कधी होत असतं खरं, ज्यांनी आपल्या स्वतःचा राजा झालाय तो लोकांचा राजा होऊ शकतो. ज्यांनी आपल्या हाताने करू नये ते केलं नाही, डोळ्यांनी पाहू नये ते पाहिलं नाही, आपल्या इंद्रियांचं, मनाचं, बुद्धीचं, सगळ्या शरीराचं ज्यांनी नियमन केलं नाही की नाही, दमन केलं, तर असा पुरुष राजा आहे. पहिला खरा राजा कोण आहे, खरा राजा तो आहे का जो आपल्या मनाला जिंकतो तो राजा आहे. बाहेरच्या शत्रू, शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, बाहेरच्या शत्रूला जिंकतो तो राजा नाही, जो आपल्या मनाला जिंकला तो राजा आहे. बाकीचे सगळे भिकारीच आहे की नाही. याच्यामध्ये जे इंद्रियांना सोयीरपणाने वागू देतात ते काय भिकारी, त्यांना काय स्वातंत्र्य आहे.
ज्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे असा आणि सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न, सर्व भोग शिवाय जे त्याला भोग पाहिजे ते भोग त्यावेळेला त्याला उपलब्ध होतात, असं जर असेल तर अशा सार्वभौम राज्यात जो आनंद असतो, सार्वभौम म्हणजे असं नाही हा महाराष्ट्रापुरता आहे हा भारतापुरता आहे असं नाही, सार्वभौम समुद्राने परिवेष्टित असणारी जेवढी पृथ्वी आहे त्या सगळ्या पृथ्वीवर एक छत्री अंमल शासन ज्याचं आहे आणि अशा वेळेला त्या सार्वभौम राजाला जो आनंद आहे त्याला म्हणतात मानुष्यानंद, आहे की नाही. आता हा मानुष्यानंद आपल्याला किती वाट्याला आलाय बरं, आहे की नाही. असं जर विचार केला तर हा मानुष्यानंद आपल्याला काहीच वाट्याला आलं नाही, आहे की नाही. मग आता काय होईल, आपल्याला न्यूनगंड तयार होईल. अहो मानुष्यानंद पण वाट्याला आला नाही, आहे की नाही आपल्याला, ऐक मानुष्यानंद सुद्धा आपल्या वाट्याला आला नाही तर आपण काय गोष्टी कराव्या, आहे की नाही. मग आपल्याला काय न्यूनगंड होईल. कोणतं, जयाचे आई धड नाही तयाचे पारत्र पुसशी काही, असं म्हणून आपण आणखी दुर्मुखलेले हो, आहे की नाही. पण दुर्मुखलेले होण्याचं कारण नाही, कारण पुढे येणार आहे. आता बघा त्याच मानुष्यानंद म्हणतात. आता बघा त्या मानुष्यानंदापेक्षा 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वाचा असतो. आता हे वेगवेगळ्या योनी शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या. आता आपल्याला जसं आता लोक म्हणतात की चंद्रावर वस्ती असण्याची शक्यता आहे, मंगळावर वस्ती असण्याची शक्यता आहे, ते अतिवाहिक देह. काही लोक म्हणतात की अमेरिकेत तिकडचा मनुष्य येऊन उतरला होता. काही लोक आता चाललंय विज्ञानाचं काही, परंतु हे पूर्वी शास्त्रामध्ये लिहिलेले. अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या योनी, आता जिथं आपल्याला 84 लक्ष योनी दिसतात की नाही तशा अनेक योनी असू शकतात, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये आणि हे कोणाला कळेल, ते शास्त्राच्याच प्रमाणे नाही. तर त्याला ते सांगतात हा जो मनुष्यानंद असतो त्या मनुष्यानंदाच्या 100 पट आनंद मनुष्य गंधर्व योनीत असतो, त्याहून शतपट देव गंधर्वास. आता हे मनुष्य गंधर्वापेक्षा आनंद कोणाला आहे, त्याच्या 100 पटीनं देव गंधर्वाला आहे. त्यापेक्षा शतपट पितरास, पितृलोकामध्ये राहणारे जे पितर आहे तिथे त्यांना जे सुख भेटतं ते त्याच्या 100 पट. हे खरं क्रमाने पाठ करावं. पहिल्यांदा कोणता, मानुष्यानंद, पुन्हा मानुष गंधर्वानंद, नंतर देव गंधर्वानंद, नंतर पितरानंद, त्याहून शतपट आजान देवास, त्यापेक्षा शतपट कर्मदेवास, त्याहून शतपट मुख्य देवास. मुख्य देव म्हणजे 11 रुद्र, 12 आदित्य आणि 8 वसू, या अष्टवसू यांना म्हणतात मुख्य देव. ह्या मुख्य देवांना त्याच्या 100 पट आनंद. त्यापेक्षा शतपट इंद्रास, त्यापासून शतपट बृहस्पतीस, त्याहून शतपट प्रजापतीस, त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आनंद असतो. म्हणजे ब्रह्मदेवाला होणारा आनंद मानुष्यानंदापेक्षा ती एक मोजण्याचे परिमाण आहे. ते म्हणतात 1000 परार्ध पटीने जास्त असतो. म्हणजे शतक, दशक, लक्ष, कोटी, काय दशकोटी, अब्ज, काय खर्व असं करतात परार्ध. तर 1000 परार्ध पटीनं आनंद कोणाला आहे, ह्या ब्रह्मदेवाला आनंद आहे मानुष्यानंदापेक्षा. परंतु एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. आता ते सांगतात याच्यापेक्षा ब्रह्मदेवाला आनंद किती आहे, ह्या मानुष्यानंदापेक्षा 1000 परार्ध पटीनं आनंद जास्त आहे. आणि त्याच्याहीपेक्षा आनंद कोणाचा जास्त आहे, तर जो ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित, म्हणजे ज्याच्या अंतःकरणात एकही वासना नाही, वासना निमाली समूळ ज्याचे, आणि राहतोय कुठं, एकांतवासात राहतो. असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला इतका आनंद असतो. तर आता आपण अगोदर दुर्मुखलेलो होतो, काय करावं, मानुष्यानंदच नाही तर मग ते देव गंधर्व कुठं, मनुष्य गंधर्व, प्रजापतीन, बृहस्पतीन, ऐक नाही. पण खरं जर आता हे शेवटचं वाटल्यावर आपल्या जीवात जीव आला की नाही, आहे की नाही. अरे काय करता त्या मानुष्यानंदाला. मी ज्या वेळेला इंद्रायणीच्या तटाकावर हरिपाठ वाचता वाचता शांत इंद्रायणीकडे पाहत बसतो त्यावेळेला मला माझं भाने राहत नाही किती वेळ झालाय आणि काय मी कोणत्या अभ्यासाला करता करता ते विचारसागराचं चिंतन करता करता बात समानाधिकरण मुख्य समानाधिकरण मीच होऊन गेलो सगळं, आहे की नाही. आणि कोणती वासनाही नाही, काय अंतकरणात अभ्यास करायचं सुद्धा विसरून गेलो, आहे की नाही. आणि केवळ आनंद, आणि कोणी मला डोळ्यासमोर सुद्धा नाही आलं. एकांत, इतका एकांत की ते एकांतात मी एकटा याचाही मला विसर पडला. आणि हा जो आनंद आहे, बरं कोणती वासना मला काही प्राप्त व्हावं हे सुद्धा वाटत नाही, काही माझं टाळावं
असे त्याग करावा असं वाटत नाही, भोग घ्यावा असं वाटत नाही. कारण काय त्या अभंगाची सुरुवात काय, वासना निमाली ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ जाती. वासना रहित आहे आणि एकांतवासात आहे का. आपल्या धर्मशाळेत बसले तर बाहेर जर रपरप पाऊस चाललेला आहे, एकदम पाहिलं बाहेर निसर्गाकडं, भानच विसरून गेलं, काय की नाही. काय जगात सगळं, कोणाच्या डोक्यात कॉम्प्युटर आहे, कोणाच्या डोक्यात नोकरी आहे, कोणाच्या डोक्यात धंदा आहे, आमच्या डोक्यात काय आहे, काहीच नाही, काय की नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली तर पावलो, काम नाही झालो पाहिजे रिकामा. हा आनंद कोणापेक्षा जास्त आहे, एकांतवासाचा मध्ये वासणारहित पुरुषाला मिळणारा आनंद हा त्या ब्रह्मदेवापेक्षाही अनंतपटीनं आनंद आहे. आणि त्या आनंदाचे भोगते कोण आहे, आपण आहे. मग आपल्याला म्हणता येईल का नाही या आनंदाशी जोडा. म्हणून आता आपण दुर्मुख राहायचं का आपण आनंदी व्हायचं, आपल्या भाग्याचं वर्णन कोणी करायचं, आपण. न्यूनगंड ठेवायचा का पुष्टगंड करायचा, न्यूनगंड टाकायचा पण पुष्टगंड करायचा नाही. का नसतानाच म्हणलं तर होईल पंचायत, आहे की नाही. महाराज जेवा, नाही माझं जेवण झाले आणि मग 3 वाजता लागते भूक, म्हणतो आहे का काय कुठं, अरे तुला आदराने म्हणत होते, आता पुष्टगंड, आता बस रडत, आहे की नाही. त्यापेक्षा काही कमी असेल तर ती आपली त्रुटी दूर करावी, आहे की नाही. पण आपल्याला असं व्हायचं, एवढं लक्षात ठेवायचं, ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षा आपल्याला अधिक आनंद मिळायचा. आणि तो आनंद कधी मिळेल, आपण एकांतवासात राहू. आणि खरा एकांतवास म्हणजे एक आहे अंत ज्याचा, एक म्हणजे अद्वितीय ब्रह्म आहे, अंत म्हणजे निर्णय ज्याचा, त्याला एकांत म्हणतात. आता इथं आपण राहिलो, आपल्याला कोणाचं रामाचं चिंतन चाललंय का, घरचं चाललंय का, गोविंदाचं चाललंय का, मला काय करायचं ते चाललंय, एकांताचं तरी चाललंय का, हा एकांत आहे. जिथं ब्रह्मचिंतन करणं हा खरा काय आहे, एकांत. आणि ब्रह्माच्या अतिरिक्त सगळ्या वासनांचा काय करणं, इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय, संकल्पाही वरे नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. याचा अर्थ बाकीचं खोटं एक ब्रह्मज्ञान आहे की नाही. त्या खोट्याच्या ब्रह्मज्ञानाचा काय करायचा, त्याग करायचा. अनुभवा वाचून बडबडते. अशा रीतीनं म्हणतात की अशा एकांतवासाचा आनंद भरचू भोगीत असता त्याने तुच्छ वैषयिक दुःखाचे म्हणजे स्त्री धन पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्याचे ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषांची फार निंदा केली आहे. आणि तो म्हणतो इतक्या दिवसामध्ये काय बहुदुरवेरी भोगविले भोगा, करिताया काय संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. भरचूने हा आनंद भोगला. चाललंय काय, जास्त काही कंटाळवानं नाही ना, पाललाडी. पण आता ह्याही गोष्टी आपल्या उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि आपल्या जवळ काहीच नसतं, आहे की नाही. ते जसे काही लोक आहे ना, तर ते खूप मोठे मोठे सांगतात की तशी गोष्ट असू नये, खरं असं. त्यांनी ते स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की ते एका मनुष्याला सोयरिकेला कोणी मुलगी देत नव्हते, कारण त्याची दारिद्र्य होते. त्याच्यामध्ये त्याला तो हुशार होता. त्यांनी सांगितलं की आता आपल्याला एका चांगल्या श्रीमंत मनुष्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं का हो तुम्ही कशासाठी आले. काय नाही म्हणे, आमच्या मुलाच्या लग्नाचं सध्या चाललेलं आहे, तर त्याच्या शोधात असतो. तर जाता जाता आलो पाणी प्यायला. त्याला वाटलं हा मनुष्य कोण, याची माहिती तरी घेऊ. त्याची मुलगी लग्नाला होती, त्या श्रीमंताच्या मुलीचाही लग्नाचा योग नव्हता. म्हणून त्यांनी सांगितलं बरं आपल्या घरी काही बैल वगैरे किती आहे. त्यांनी सांगितलं की 80 बांधली आणि वरकड मोकळीच आहे. असं ते स्वामी महाराज सांगितलं 80 बांधले आणि वरकड मोकळीच आहे. मग त्याला वाटलं अरे जर 80 बैल याच्या घरी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारी काही बैल कशी मोकळीच आहे, म्हणजे हा किती श्रीमंत शेतकरी आहे. याच्या जर पाहायचंच काय गरज आहे त्याच्यामध्ये. अजून मुलाचं सांगतात पण ते काही मला माहीत नाही, आता लक्षात नाही. स्वामी महाराज सांगायचे. मग त्या माणसाने लग्न करायचं ठरवलं, तर म्हणे आम्हाला तुमचं काही पाहायचं नाही, आता लग्न करायचं. ते गेलं तर तिथं लग्न वगैरे करून दिलं. गेला तर तिथं काय बैल एकच बैल दावणीला होता त्याच्यामध्ये. ते म्हणे बैल कुठे 80, पण या बैलाचं नाव 80 आणि वरकड कुठे आहे म्हणे. तो मोकळा आहे, कारण तो इतका दमलेला होता की त्याला बांधायची गरजच नव्हती, ऐके नाही. तसं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण मोठ्या मोठ्या करायच्या आणि व्हायचं काय वेळेला ऐके नाही. हे सब तो बराबर आहे, छोकरा डोबताय म्हणून पुष्टगंड पण नाही करायचा. तर वस्तुस्थिती काय आहे हे पाहायचे आणि जाणून आपली परमार्थाची वाटचाल करायची. तेव्हा तो भरचुजो म्हणतो की हे जे लोक या ठिकाणी विषयात रमतात तर त्यांना खऱ्या अर्थाने काय होतं, विषयी पुरुषांना दुःखच प्राप्त होतं, त्यांना कधी सुख प्राप्त होत नाही. म्हणून विषय भोगणाऱ्या पुरुषांची त्यांनी निंदा केली.
विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस नित्य आहे म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केले नाही. बरेच कीर्तनकार आहे ना, ते विनोद करतात आणि जे विनोद दररोज आपले करतात. आता एखादा मनुष्य मद्यपान करणार आहे आणि त्याचं सोंग दाखवलं, आपल्याला रस्त्याने पाहताना किळसवाणी वाटतं आणि कीर्तनकारांनी तेच करायचं. काय त्याच्यामध्ये त्यांनी अपूर्वता काय केली त्याच्यामध्ये. म्हणून हे ग्रंथकार म्हणतात ज्याचा सगळ्यांना दररोज अनुभव येते नाही. कीर्तनात काय पाहिजे, अपूर्वता पाहिजे. जे दुसरीकडून ज्ञान होत नाही, सिनेमा पाहून होत नाही, कादंबऱ्या पाहून होत नाही, ते ज्ञान कशातून झालं पाहिजे, कीर्तनापासून झालं पाहिजे. आणि कीर्तनातूनच ते होईल तर मग त्याच्यामध्ये काय फरक राहिला. म्हणून ते बघा, संसाराच्या दुःखाचं वर्णन सुद्धा करण्याच्या ग्रंथकार भानगडत पडत नाही. का तर ते आपल्याला दररोज काय आहे, अभि तो खास स्वारी आ गई आहे की नाही, त्याला आपल्याला दररोज अनुभव काय त्याचं सांगायचं. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ किती गाऊन म्हणले नाही म्हणले तर दुःखमुळं आहे, ज्याचा त्याला काय दररोज अनुभव आहे. म्हणून तो भरचू त्या अनुभवाचं काही फारसं वर्णन करीत नाही. विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस नित्य आहे म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केलेले नाही. असो भरचू विषयाचा परित्याग करून तपाकरिता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्या समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळवले. आता ही गोष्ट भरचू असा तपस्वी झालाय हे त्या अमात्यांना कळल्यावर म्हणे आता जर असं राजाला कळलं तर आपली बरी सोय नाही. बरं आता भरचू तपस्वी झाला म्हणल्यावर तर राजा काय म्हणेल, आता त्याचा आणखीनच सत्कार करेल आणि आपलं काय करणार, आता काय करणार सांगता येत नाही. मग आता याला काही तोडगा केला पाहिजे म्हणून ते सर्व एकत्र बसले आणि विचार करतात. हे खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्यास बसविले व त्यास प्रधानाची वस्त्रे दिली. आता आपला प्रधान भरचू मेला असं त्यांनी सांगितल्यावर पण भरचू जिवंत होता. पण राजांचा त्या अमात्याच्या खोट्या वचनावर विश्वास बसला म्हणून त्यांनी काय केलं, दुसऱ्या प्रधानाची नेमणूक केली आणि भरचू मेला असं जाहीर केलं. मला वाटतं इथं मी सांगितलं होतं का पाठामध्ये, परवा एक घडलेली गोष्ट आहे, पेपरमध्ये पण आलेली ती आणि आपल्याकडे त्याची कात्रण पण त्या महात्म्याने दिली. एक संन्यासी महात्मा होता, म्हणजे आहे आता आळंदीतून गेले काही माहीत नाही, मागच्या आठवड्यात भेटले. तर ते अयोध्याचं जे काही कांड झालं ना, तुम्हाला काही हे का वेळ होतं का, अयोध्येचं ते जे राम जन्मभूमीचं ज्यावेळेला प्रकरण झालं त्यावेळेला गोळीबार झाला तिथं. तर त्यावेळेला ह्या महाराष्ट्रातला एक संन्यासी महात्मा तिकडं त्याच्यामध्ये एकदम त्यांनी त्याला काय म्हणतो आपण ॲक्टिव्ह पार्ट म्हणजे अगदी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला. ते गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथं त्या गोळीबार वगैरे झाला, त्याच्यामध्ये ते बरेच जखमी झाले पण त्याच्यानंतर ते वाचल्यानंतर त्यांना असं वैराग्य निर्माण झालं, ही राम जन्मभूमी आपण करू शकलो नाही. त्यांना एक असं वैराग्य निर्माण झालं आणि ते तिकडंच काही कार्य करत राहिले साधू समाजामध्ये. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचा काल गेला आणि नंतर ते परत आश्रमामध्ये आले तर तिथं दुसरे संन्यासी महात्मा त्यांच्या गादीवर बसले आणि तिथं असं त्या ट्रस्टीने डिक्लेअर केलं तर हे संन्यासी राम याच्यामध्ये मरण पावले. ते आता इथं खरं त्यांना त्या संन्याशाला काढून द्यायचं होतं. मग त्यांना वाटलं की आता हे मरण पावले असं सांगून त्यांची समाधी पण बांधली आणि दुसरे संन्यासी पण तिथं आणून बसवले. आता हे महात्मे आले 1 वर्षाने, त्यांनी ते पाहिलं, ते खरे विरक्त आहेत. तर त्यांनी पाहिलं नाहीतरी हा देह संन्यासाचा प्रेतासारखाच असतो, संन्यास घेतानाच त्याची क्रिया केलेली असते. देवाचीच इच्छा आहे की मी इथं नसावं. ते आपलं परत गेले निघून. परत 10-12 वर्ष झाले परंतु त्यांच्या काही भक्तांचा त्यांच्याशी संबंध राहिला. त्या लोकांना माहित होते हे जातात येतात. नंतर काय झालं की आता 12 वर्षानंतर त्यांनी पर अगदी त्या संन्यासाची पुण्यतिथी 12वे पुण्यस्मरण वगैरे त्यांना भेटून गेले होते ट्रस्टीला. तरी सुद्धा त्यांनी म्हणजे हा मनुष्य जिवंत आहे हे त्यांना माहीत असूनही हा मनुष्य मृत झाला असं सांगून त्यांनी त्यांची पुण्यतिथी वगैरे करायची आणि त्या दुसऱ्या संन्यासी महात्म्याला बोलवलं. कारण त्या संस्थानला खूप मोठं उत्पन्न होतं आणि त्या उत्पन्नाचं मालक त्यांना व्हायचं होतं. म्हणून त्यांनी अशा प्रकारचं हे केलं की हा संन्यासी मरण पावला. तर त्याच्या भक्तांनी त्यांना कळवलं की जाऊ द्या म्हणे तुम्ही. ते म्हणे मला काही गरज नाही त्या संस्थांची. पण त्यांनी त्यांना सांगितलं की कमीत कमी लोकांना एवढं कळू द्या की तुम्ही जिवंत आहे. तर ते म्हणे बरं त्यांनी भरतीची गोष्ट वाचलेली होती. ते म्हणे लोक मला भूत म्हणून पळणार तर नाही ना, मी येतो पण भूत म्हणून पळणार तर नाही ना. मग ते आले लोक म्हणे या. ते आल्याबरोबर पाहिलं लोकांनी हे तर महात्मे जिवंत आहेत म्हणे. मग असं कसं झालं, ते मला काही या गोष्टीची कर्तव्य नाही, मी आपला राम म्हणणार, राम जन्मभूमीसाठी कार्य करणार, मी आपला जातो. आणि ते परत आळंदीला येऊन परत चालले होते याच्यामध्ये. तर लोक कसे जिवंत असताना त्यांचा समाधी बांधला
ते म्हणले आता ह्या वेळेला तर मी माझ्या समाधीचं दर्शन पण करून आलो म्हणले. असं ते सांगत होते. तसं हे भरचूचं आहे की नाही, असंच आहे की नाही, भरचूचं असंच आहे. हे खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्याच बसवले, त्याच प्रधानाची वस्त्रे दिली. त्या नवीन प्रधानास भरचू तपस्वी झाल्याचे माहीत होतेच. आता त्या नवीन प्रधानाला माहित होतं का भरचू तपस्वी, यांनी अगोदर जसं त्या संन्याशाला माहित आहे का आपला जो पूर्वीचा संस्थापक तो जिवंत आहे संन्यासी, पण आता ते काय करणार, आता रामकृष्ण आहे. तर ते सांगतात खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्यास बसवले व त्याच प्रधानाची वस्त्रे दिली. त्या नवीन प्रधानास भरचू तपस्वी झाल्याचे माहीत होतेच. म्हणून त्यास अशी चिंता उत्पन्न झाली की भरचू जिवंत असून तो तपस्वी झाला आहे हे राजास कळेल किंवा राजा जर त्यास समक्ष पाहिल तर आपण लबा ठरून राजदंडास पात्र हो. राजाला आहे शिकारीचा आणि साधूच्या संगतीचा छंद. जर कदाचित राजाने कोणाकडून ऐकलं शिकारीसाठी गेला तरी भरचू दिसेल, आणि सत्संगामध्ये कोणी सांगितलं की अशाच जंगलामध्ये असा ज्या आनंदाचं वर्णन केलं आता ऐके नाही, असा दिव्यानंद ब्रह्मानंद प्राप्त मनुष्य आहे, आणि राजा गेला आणि त्याला कळलं तुम्ही पूर्वीचा आश्रम काय, अहो तुमचाच मी भरचू होतो, आता ह्याची काय बरी सोय राहील का त्या प्रधानाची. त्यामुळे त्याला झाली चिंता. मनुष्य जेव्हा चुकीचं करतं ना तेव्हा त्याला झोप येत नाही. मनुष्य जेव्हा शांतपणाने झोपतो ना, येत असं त्याचे व्यवहार जर सरळ असतील तर त्याला शांत झोप येते. आपणच पाहतो ना जेव्हा थोडंसं काहीतरी विरुद्ध केलं की मनुष्याची झोप उडते. त्यामुळे त्या प्रधानाची झोप उडाली. आता त्याला काय वाटायला लागलं की आपल्याला जर राजाला ही सगळी गोष्ट जर उघड झालं, हे आपलं सर्व केलेलं काय त्याला काय म्हणतो आपण, हे आपण केलेले हे जे कारस्थान हे जर उघड झालं तर आपल्याला राजदंड प्राप्त होईल. याकरिता त्याने राजा भरचूभूत होऊन सर्वांगास राख लावून जो कोणी भेटेल त्यास तो मारतो असे सांगितले. त्यांनी सांगितलं तो भरचू होता ना पूर्वी, तो मेला, तो भूत झाला, सर्वांगाला राख लावली, आणि कोणी भेटलं तर त्याला तो मारल्याशिवाय राहत नाही. एकदा भरतीची भेट झाली का त्या मनुष्याचा तद्धाम परमम मम असं त्यांनी सांगितलं कोणी ह्या प्रधानाने. हे ऐकून खऱ्या खोट्याचा काही एक विचार न करता भरचू मरून भूत झाला असा राजाने निश्चय केला. आता त्या राजाने खरं काय खोटं काय, काय राजा बिचारा सरळ होता भरचू सारखाच, म्हणूनच भरचू त्याचा प्रधान होता, आणि म्हणूनच भरचूचा राजा कोण होता, हा राजा होता ऐके नाही. त्यामुळे तो सरळ असल्यामुळं ह्या लोकांनी जे काही अफवा केली ती राजाने खरीच मानली. भरचू मेला आणि भूत झाला. नंतर सहज एके दिवशी राजा शिकारीस गेला असता घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने प्रत्यक्ष पाहिले, परंतु त्यास आनंद न होता भरचू मरून भूत झाला या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो पळून गेला. राजाने भरचू शिकारीला गेला असताना प्रत्यक्ष पाहिला. भरचूला असा आनंद झाला, राजे साहेब राजे साहेब राजे साहेब पळा पळा कोण पुढे पळे तो, अशी त्यांची स्थिती झाली. ते सांगतात राजाला भय वाटलं का भरचू, वास्तविक भरचू भेटला की राजाचं अंतकरण मोठं व्हायचं आहे की नाही, त्याला आनंद व्हायचा. पण आज राजाच्या अंतकरणात कायची भावना झाली, भयाची भावना निर्माण झाली आणि तो राजा पळून गेला. त्याप्रमाणे आता हे सगळ्या गोष्ट कशासाठी सांगितली, आता इतक्या करमणुकीने त्याच्यासाठीच सांगितली आहे की नाही. तर ते सांगतात या भरचू मरून भूत झाला या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो राजा पळून गेला. त्याप्रमाणे आता ही सगळी गोष्ट कशासाठी सांगितली ते सांगतात. त्याप्रमाणे द्वैतवाद्यांच्या वचनावर जे विश्वास धरतील त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान झाले तरी टिकणार नाही, उलट दुःख मात्र भोगावे लागेल. आता हे आपलं चिंतन कशासाठी चाललं होतं, जरी एखाद्याला अद्वैताचा निश्चय झाला पण द्वैताच्या वाक्याचं जर स्मरण झालं तर त्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही असं ते सांगतात. म्हणजे द्वैतवाद्यांच्या मतावर जर का विश्वास ठेवला आणि त्यांनी किती अद्वैताचं स्मरण केलं, म्हणजे काय श्रवण करतो अद्वैताचं ऐक नाही आणि विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो द्वैतावर, मग साक्षात्कार होतो दुःखाचा ऐक नाही. याकरिता द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. जर तुम्हाला ब्रह्मज्ञान व्हायचं असेल अद्वैत ब्रह्मज्ञान तर द्वैताविषयी अवज्ञा किंवा अनादरच केलं पाहिजे. कशावरून, द्वैती लोक ते म्हणतात अरे हे कशाला तुम्हाला असावं, द्वैताचा अनादर कसं काय करता, दुसऱ्यांच्या कशाला तुम्ही दुसऱ्यांना तुच्छ लेखावं.
अरे आम्ही कशासाठी, तुम्ही कशासाठी आमच्या अद्वैताची निंदा करता? ते म्हणतात आमचं द्वैताचं ज्ञान दृढ व्हावं म्हणून, आहे की नाही? मग आम्ही कशासाठी तुमची निंदा करतो? आमचं अद्वैताचं ज्ञान दृढ व्हावं म्हणून. तर आम्हाला तुमच्याशी काही दोष आहे, तुमच्याशी काही द्वेष आहे का आमचा? काही नाही, आमचं ज्ञान दृढ व्हावं म्हणून, आमचं काही म्हणणं नाही दुसरं. याकरता जो द्वैत वचनावर विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. भेदवाक्य नरकाची साधने आहेत. भेदवाक्य म्हणजे भेदवचनावर जर विश्वास ठेवला तर तुम्ही कुठे जाणार? नरकाला जाणार. त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. जे म्हणतात कोणाला द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. भेदवाक्य नरकाची साधने आहेत आणि त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या पुरुषास पुरुषार्थ प्राप्त झाला नाही. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भेदाचं प्रतिपादन केलं अशा कोणत्याही पुरुषाला पुरुषार्थ म्हणजे चतुर्थ पुरुषार्थ मोक्ष कोणालाही प्राप्त झाला नाही. मोक्ष हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच प्राप्त होतो. ज्ञानी विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानी काय ज्ञान वाचून एके, ज्ञाने विन एके, उपाय करीशी जितुके, तितुका गुंफिशी अधिके रुखी. मग यासाठी काय करावं? याकरिता भेदवाद्यांची संगती करू नये, त्यांचे भाषण ऐकू नये. कदाचित ऐकण्याचा प्रसंग आला तर ते निंद्य म्हणून त्यांचा त्याग करावा. याचा अर्थ काय? कोणी भेदवादी असतील तर त्यांचं दुरूनच माणसाने त्यांचा त्याग करावा. कधीही संगती, एक तर आपल्या अगोदरच कोवळं असतं ब्रह्मज्ञान, ऐक नाही, एक तर होतच नाही कोणाला, ऐकण्याची प्रेरणा होत नाही. आणि थोडं ऐकलं की बऱ्याच वेळा काही लोक जर आपण 1 तास विचारसागर ऐकला आणि जर 2 तास या ठिकाणी भेदवादाचं जर आपण चिंतन केलं तर हे तत्काल जाईल का नाही निघून. म्हणून त्या काळात कधी अद्वैताचं चिंतन करत असताना द्वैताविषयी मनाला कधी आदराची भावना अंतःकरणामध्ये असू नये, तरच आपलं ते अद्वैत जे आहे ते पक्क होतं. एरवी ते पक्क होत नाही, लगेच ते जातं विसरून. एक तर हे अद्वैत आपल्या बुद्धीला दिसतंय का कुठं? आपल्या भावनेने कधी त्याचा विचार करता येतो का? हे शास्त्र चिंतन करताना महापुरुषांची खूप मोठी दया आहे म्हणून. आणि त्याच्यात जर आपण त्याच्या विरुद्ध जर करत गेलं तर अद्वैत हे कधी दृढ होत नाही. उलट स्वामी महाराज तर एवढं सांगायचे, त्यांचे तोंड नका पाहू, त्यांच्या गावा नका जाऊ. त्यांच्या गावाला सुद्धा जाऊ नये आणि त्यांचं तोंड सुद्धा पाहू नये असं सांगतात. असं वाटायचं असतं, याच्यामध्ये करायचं नसतं तसं. तर ते सांगतात की कदाचित ऐकण्याचा प्रसंग आला तर ते निंद्य म्हणून त्याचा त्याग करावा. काही काही लोक अजून असे आहेत की हे जे संन्यासी लोक आहेत ना, त्या संन्यासी लोकांचं तोंड पाहत नाही. आणि संन्यासी लोकांचं जे भेदवादी आहेत ना, काही पूर्वमीमांसकाचे, काही कट्टर असणारे द्वैती उपासक, हे संन्यासी लोक केवळ अद्वैताचं चिंतन करतात ना, म्हणून त्यांना पाहून स्नान करतात. संन्याशाने एकदा स्नान केलं, कशासाठी स्नान केलं म्हणे, तर त्यांनी सांगितलं की काही नाही, तुमचा विटाळ झाला. म्हणजे आमचा विटाळ, आम्ही एवढे कर्मठ म्हणे, जसं तुम्हाला आमचा होतो तसं आम्हालाही तुमचा होतो, आहे की नाही. तुम्ही कशाला स्नान केलं? तुमचा विटाळ होतो म्हणून. आणि तुम्ही कशाला केलं? तुमचा होतो म्हणून. मग तुम्ही तुमच्या जागेवर, आम्ही आमच्या जागेवर. कोणी कोणाची निंदा करू नये, स्तुती करू नये. फक्त आपल्या मनात हे बरोबर नाही असं समजावं, आहे की नाही. धूर्त अमात्यांच्या वचनांचा विचार न करता ती वचने सत्य मानल्यामुळे ज्या भरचूस पाहिल्याबरोबर राजास अतिशय आल्हाद होत असे, त्याच भरचूस पाहून राजास दुःख झाले. बघा, त्या भरचूविषयी राजाला किती प्रेम होतं. पहिला जर पाहिला तर राजा त्याचा काय करायचा होता, त्याला काय कंठी कंठ, काय कंठा कंठ मिळो दे आणि माझा ओरस तू घे. पण आज पाहिल्यावर त्यांनी काय केलं, पलायन करायला सुरुवात केलं. भरचूचं ज्ञान झालं का नाही, भरचूला पाहिलं का नाही, भरचूला पाहिल्यावर राजाला सुख होत होतं आणि आज काय झालं, दुःख झालं. त्याप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाने मुमुक्षु कृतार्थ होणार, परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासूनच मुमुक्षुस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. वास्तविक अद्वितीय असणाऱ्या ब्रह्मज्ञानाने मुमुक्षु काय होतो, कृतार्थ होतो. परंतु अशा वेळेला जे भेदवादी आहेत त्यांच्या वचनावर जर त्यांनी विश्वास ठेवला, जसा त्या भरचूच्या बाबतीत राजाने त्या प्रधानावर विश्वास ठेवला किंवा अमात्यांवर विश्वास ठेवला,
तसं भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवला तर त्या ठिकाणी अद्वैत ब्रह्मज्ञान झालं असताना देखील ते ब्रह्मज्ञान त्याला सुखाला कारण होईल का दुःखाला कारण होईल? दुःखाला कारण होईल. राजाला भरचू हा सुखाला कारण झाला का दुःखाला कारण झाला? राजाला भरचूचं ज्ञान झालं नाही का? झालं. तरी राजाला भरचूचं ज्ञान सुखाला कारण झालं का दुःखाला कारण झालं? त्याचं कारण काय आहे? त्यांनी त्या दुसऱ्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून अमात्यावर. तसंच इथं भेदवाद्यांवर विश्वास ठेवला आणि चिंतन कोणाचं केलं? अद्वैत ब्रह्मज्ञानाचं. मग ते अद्वैत ब्रह्मज्ञान त्याला काय व्हायला पाहिजे? सुखाला कारण व्हायला पाहिजे. ज्ञान होऊन देखील ते ज्ञान कशाला कारण झालं? दुःखाला. कारण विश्वास कोणावर आहे? त्याच्यावर आहे. म्हणून स्वामी महाराज जर कोणी त्यांच्याकडे आलं ना तर त्यांनी स्वामी महाराज विचारायचे, सगळ्यात सांग तुला विश्वासाचं ठिकाण कोण आहे? ते तर असं पण करायचे. काही दिवस ठेवून घेतल्यानंतर मध्ये मध्ये आपले आई वडील कोणी आलं ना भेटायला, कोणी मित्र वगैरे, तर त्याला सांग बरं तुझं सगळ्यात अधिक प्रेम कोणावर आहे तुमच्या सगळ्या गोतावळ्यामध्ये? माणसाला विसरूनच जातं का गुरुवर अधिक प्रेम आहे. लगेच आमचं आईवर प्रेम आहे किंवा हा मित्र आहे ना, हा माझा एकदम जवळचा मित्र आहे, मला इथं आलं तरी याची आठवण येते. बरं तुम्ही जीवनात कोणाचं सगळ्यात जास्त ऐकता? तर आपण म्हणलं ना, नाही मला आमचे काका किंवा माझे वडील हे पार एकदम, त्यांनी काही सांगितलं ना, मी म्हटलं की उडी मार, तिथं उडी मारणार. स्वामी महाराज म्हणायचे वा वा फार चांगले, फार तुम्ही सद्गुणी. पण असं करा आता उद्यापासून आहे ना तुम्ही आळंदी सोडून जा आणि उद्यापासून पाठाला येऊ नका. अरे आम्ही रात्रंदिवस तुम्हाला सांगतो, इथं जीव कष्ट होतं, तुमचा विश्वास तिकडं आणि ऐकता आमचं म्हणे, ऐके नाही. मग आता हे जे ब्रह्मज्ञान हे कशाला कारण होईल? दुःखालाच कारण होईल की नाही? ही गोष्ट खरी आहे की नाही? म्हणून या ठिकाणी सांगा की एकच गोष्ट सांगतो आपण, थांबू मग. कधी सांगितली पण असेल. एक मनुष्य, काशीला घडलेली गोष्ट आहे की तारक मठामध्ये एक संन्यासी महात्मा होते आणि त्या संन्यासी महात्म्याकडे एक गृहस्थी मनुष्य दररोज वेदांताचं श्रवण करायला 1 तास यायचा आणि तो 1 तास तिथं ऐकायचा आणि नंतर त्यांना संधिवाताचा त्रास होता म्हणून त्यांना तो काय करायचा, स्नेह तेलाने मर्दन वगैरे करायचा, म्हणजे त्यांचे सांधे मोकळे व्हायचे. नंतर त्यांना स्नान घालायचं आणि परत जायचा आणि दिवसभर आपली गृहस्थ कर्म करायचा. एक दिवस त्याने सहज मोक्ष धर्म नावाचा ग्रंथ वाचायला घेतला. त्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं की संन्यासी पुरुषाने आपल्या अंगाला स्नेहन करू नये, तेल वगैरे लावू नये, तेलाची मालिश करू नये आणि आहे असा नियम ग्रंथामध्ये. आणि तो वाचला. मग दुसऱ्या दिवशी तो आला. आता हा दररोज त्यांना स्नेहन करतच होता ना. त्यांनी सांगितलं की संन्याशांनी तेल वापरू नये, तेलाने स्नेहन करू नये असं मी ग्रंथामध्ये वाचला गुरुजी. तर कसं काय बरं, त्याचं काय कारण असेल? त्यांनी विचारलं. गुरुजींनी त्याला विचारलं, बघ तू काय आज लिहिलेला तूच वाचला, तर काय कारण असेल? आम्हाला एवढंच नाही, शास्त्र जे सांगतं ते प्रमाण आहे की नाही, परंतु का कसं याचं काही मलाही विचार नाही, तूच चिंतन कर. त्यांनी सांगितलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो परत आला. त्याने मला चिंतनातून गुरुजी असं निष्पन्न झालं, बरोबर आहे संन्यासी महात्म्याने तेल लावू नये. कारण का, संन्यासी महात्म्याने जेव्हा विधीपूर्वक सर्व संघात कर्माचा परित्याग करतो त्यावेळेला तो काय करतो, आपला देह सुद्धा काय झाला प्रेतरूप, शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा. त्यांनी या देहाला काय केलं, तुळशीपत्र ठेवलेले, मगच तो संन्यासी झालेला आहे. किंबहुना निवनी निळविले स्मशाने आणि माणसे जाळी त्या ठिकाणी. ऐक ना, जिवंत असताना ते जित असता मेल्या समान असा तो मनुष्य झालेला आहे. आणि जर तो संन्यासी समजा सांधे दुखतात नाही की नाही, आपल्या त्वचेला तुळतुळीतपणा असावा म्हणून जर संन्यासी जर तेल लावायला लागेल तर काय होईल, त्याला पुन्हा देह तादात्म्य होईल की नाही. त्या देह तादात्म्य वर्जित होण्यासाठी त्यांनी संन्यास घेतलेला आहे. आणि आता जर तो तेल लावित बसेल तर त्याला पुन्हा त्या देहात तादात्म्य होईल की नाही. गुरुजी असंच याचं कारण असावं असं त्यांनी सांगितलं. ते म्हणे ठीक आहे, असू शकतं आहे की नाही. गुरुजी त्याचं तेवढी त्याची पुन्हा देहात्मबुद्धी जागृत होईल. पटण्यासारखे की नाही आपल्याला, बरोबर आहे ना. आणि हे स्पष्टीकरण कोण करतो, तो शिष्य त्या संन्यासी महात्म्यासमोर करतो. आणि मग नंतर ते त्याला म्हणतात, त्यांनी त्यावेळेला त्याच्याकडून मालिश करूनच घेतली बरं का त्या दिवशी सुद्धा. ते काही म्हटले नाही का तू सांगतो त्याप्रमाणे आता मग बंद कर, असं नाही म्हटले, करूनच घेतले. नंतर त्याला त्यांनी विचारलं, तू वेदांताचं श्रवण किती वेळ करतो? तर त्यांनी सांगितलं, मी नियमाने वर्षभर माझा 1 तास हा सेवेसाठी आणि 1 तास हा श्रवणासाठी ठरलेला आहे आणि 22 तास मी माझं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे चालूच आहे. तर त्यांनी सांगितलं बरं, मग त्या वेदांतामध्ये तू जगन मिथ्या, देव हा मिथ्या आहे की नाही, ब्रह्म सत्य, या ठिकाणी जीव ब्रह्मरूप आहे, हेच श्रवण मी तुला दररोज सांगतो ना. विचारसागर घेऊ, नाही तर वृत्ती प्रभाकर घेऊ, पंचदशी घेऊ, नाही तर उपनिषद घेऊ, सगळा विषय हाच आहे ना दररोज.